उजनी धरण 99% भरलं असून आता धरणातून भीमा नदी कालवा उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडण्यात आलं आहे. सोमवारी उजनी धरणातून 1,00,000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला. दुसरीकडे वीर धरणातूनही 30,000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सुरू आहे. त्यामुळे पुढील 12 ते 14 तासात पंढरपूर जवळील नदीकाठाला पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. यापूर्वीच नदीकाठच्या 105 गावांमधील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण 21 जानेवारीलाच उणे झालं होतं आणि 25 जुलैपर्यंत उणे पातळीतच धरण होतं. पण पुण्यातील मुसळधार पावसामुळे धरण अवघ्या 10 दिवसातच 100% भरलं आहे. सध्या उजनी धरणात दौंडवरून 2,00,000 क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे. तो आता कमी कमी होत आहे. दरम्यान धरणात 117.28 टीएमसी पाणी मावतं. त्यात 53.57 टीएमसी उपयुक्त तर 63.66 टीएमसी मृत साठा आहे. पावसाळा अजून 2 महिने शिल्लक असल्याने आता धरणात 107 टीएमसी पर्यंत पाणी ठेवून उर्वरित पाणी नदी, कॅनॉल, उपसा सिंचन योजनांमधून सोडलं जात आहे. दुसरीकडे वीर धरणही भरल्याने त्यातून पाणी सोडण्यात आल्याने भीमा नदीला पूर येऊ शकतो अशी स्थिती आहे.